तर सध्या आलोय मी अचलपुरातली सुप्रसिद्ध शाळा आहे, दिसली का शाळा? जगदंब महाविद्यालय अचलपूर कला व वाणिज्य विद्यालय या शाळेच्या सध्या प्रवेशद्वाराजवळच राहूनच मी सध्या बातमी करून अंदर जायचं नाही मला, अंदर जाऊन काय बाबा अंदर आला हे झाला. या शाळेचा विषय झाला, काल स्नेहसंमेलन झालं. त्या स्नेहसंमेलनात जे एमआयएमचं गाणं आहे त्या एमआयएमच्या गाण्यावर काही विद्यार्थी थिरकल्यात. म्हणजे एमआयएमचं पतंग 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 मस्त गाणं, काय एक नंबर गाणं आहे. ते गाणं काल या जगदंबा शाळेत वाजलाय. ते पहिल्यांदा पूर्ण जो व्हिडिओ क्लिप मला जे गुप्त प्राप्त झाली आहे ते व्हिडिओ क्लिप पहिल्यांदा तुम्ही पाहून घ्या. व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहिली. या शाळेत जे स्नेह संमेलन झालं त्या स्नेह संमेलनात एमआयएमचं काय जबरदस्त गाणं आहे राजू, ते गाणं यानं वाजवलं. बरं, एमआयएमचंच गाण्याचा विषय नाही आहे, या ठिकाणी दुसऱ्याही पक्षाचं गाणं वाजलं असतं तरी मी या ठिकाणी आलो असतो. कारण कोणत्याही प्रकारच्या स्नेह संमेलनात कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचं जर एखादं ब्रीद वाक्य जर वाजत असेल तर या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो. दुसरी गोष्ट, हे एवढं मोठं गाणं त्या शाळेत वाजलं, या शाळेवाल्यांनी त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं ताबडतोब का थांबवलं नाही. आणि तुम्हाला माहिती आजकाल कोणती घटना झाली कोणाला माहित असो का नसो, या शाळेतल्या एका माणसाला फोन लावता ना, त्याला म्हटलं दादा तुमच्या असं झालं नाही म्हणे, किती रुपये शरद लावतो म्हणे. मी काय राजीव, मी आपलं बस शरद गिरत नका लावू. मग त्यांना सकून फोन केला, हो राजीव म्हणे तुमची घरीच गोष्ट होती म्हणे. ते खरंच गाणं वाजलं. काल झालेल्या घटनेवर आतापर्यंत या शाळेचं कोणते अधिकृत क्लिअरिफिकेशन आलं नसल्यानं बातमी मी देत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला. बरं, विशेष म्हणजे अमरावतीतल्या मोठ्या प्रसार माध्यमाचे मला फोन आले की बाबा हे गोष्ट खरी आहे. पण मी म्हटलं बाबा पहिल्यांदा गावरान 90 आपली बातमी पळू द्या, नंतर पुढे बघू. या साऱ्या प्रकरणाची एकच गोष्ट सिद्ध होते की जगदंबा सारख्या मोठ्या विद्यालयात एमआयएम सारख्या पक्षाचं गीत वाजत असेल, कोणी राष्ट्रीय पक्ष जर गाणं जर वाजत असेल तर हे साऱ्यात मोठी दुःखद गोष्ट आहे. साऱ्यात पहिले मी पुढचे 24 तास देतो या शाळेला. 24 तासात या शाळेच्या प्रशासनानं याच्यावर अधिकृत क्लिअरिफिकेशन देण्याची जाहीर माफी मागा. नाही तर उद्या 2 वाजता डबल या शाळेचा आणखीन एक व्हिडिओ आणि त्याच्यात अजूनही काही दुसरे प्रकरण मी त्यात जाहीर करणार आहे. तसं तर या एकूण घडामोडीत मला एकच गोष्ट सांगायची आहे की जगदंबा सारख्या एका शाळेत हे जर गोष्ट अशी होत असेल तर हे दुःखद गोष्ट आहे अचलपूर सारख्या शहरासाठी आणि या शाळेत शिकणाऱ्या लेकरांच्या भवितव्यासाठी. आणि मी बातमी टाकून राहिलो म्हटलं भाऊ, आणि जाहीर या गोष्टीचा निषेध करतो की या शाळेनं अशा पद्धतीचं गाणं वाजवल्यावर यात कोणत्याच प्रकारची अजूनही कोणत्याच प्रकारचे प्रसार माध्यमासमोर प्रतिक्रिया दिली नाही. आणि तुम्ही म्हणशाल आता अंदर जाऊन त्याची प्रतिक्रिया, मी अंदर या गेटच्या अंदर जात नाही. मी गेटच्या अंदर जा येणं सांगाय राजे अंदर आला आणि यानं आम्हाला म्हटलं हे मागितलं ते मागितलं. काय करता बाबा, भ्या लागते प्रसार माध्यमानं आणि रोडवर राहून बातमी करायची. पण शाळेच्या प्रवेशद्वाराच्या अंदर गेलो नाही मी. आणि हे बातमी मी इथून केली आहे की जगदंबा शाळेत एमआयएमचं गाणं वाजल्याच्या लय मोठी खळबळ होऊन बसली आहे. आणि अजूनही या कोणत्याच प्रकारच्या गोष्टीवर या शाळेच्या प्रशासनाकडून कोणतीच भूमिका अजून स्पष्ट झाली नसल्याची खळबळजनक बातमी सध्या अचलपुरातून येत आहे की अचलपूरच्या जगदंबा शाळेत एमआयएमचं गाणं वाजलं. मतलब काय नाचले पोट्टे त्याच्यात. हे ब्रेकिंग न्यूज पुऱ्या महाराष्ट्रासाठी आणि विशेष म्हणजे अचलपूर परतवाड्यासाठी. गावरान 90 वर प्रवीण तारेसोबत जय यावले, अचलपूर. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,